खार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रेमीला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तसेच सर्वांना आज महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. महिला दिनाच्या निमित्तानं मी पुरुषांना देखील हार्दिक शुभेच्छा देते. त्याचं कारण असं आहे की जसे पुरुषांचा सपोर्ट असतो महिलांचा सपोर्ट असतो पुरुषांना त्यांच्या प्रगतीत, तसेच अनेक पुरुष देखील स्त्रियांच्या प्रगतीत आपली महत्त्वाची भूमिका पार पडत असतात. तर मी आज महिला दिनाच्या निमित्ताने मी अशी एक आठवण सांगणार आहे की जी तुम्हाला ऐकून म्हणजे जरासं म्हणजे तुमची पण लहानपणाची आठवण येईल, तुमच्या आईची आठवण येईल. कारण माझी आई ही म्हणजे आता तिचं वय असेल मला वाटते 80 तरी ती क्रॉस करत आली असेल. तर आई हा आपला अतिशय महत्त्वाचा आयुष्यातला पार्ट असतो. आणि माझी देखील आई आता जशी तिचं वय व्हायला लागले तसं मला खूप म्हणजे असं हे वाटतं, एक भीती वाटते की आई ही आपल्याला नेहमीच हवी असते. तर माझी आई आणि माझी मावशी या दोघींचा फार मोठा हात आहे मला घडवण्यात. माझी आई लहानपणी जेव्हा खूपच आम्ही लहान होतो म्हणजे 1ली-2रीला असो तेव्हा ती आजारी असायची. आजारी होती तेव्हा मावशी आमची यायची आम्हाला सांभाळायला, आमचं जेवण वगैरे बनवायला किंवा आम्हाला चांगल्या सवयी लावायला, आमचा अभ्यास घ्यायला. त्यामुळं मावशीवर विशेष जीव आहे माझा, अजून पण आहे, माझ्या भावाचा पण आणि माझा पण. तर महिला दिनाच्या निमित्तानं मी आईला भेटायला जाणारच आहे. आता तिला मला बघायची आहे, भेटायचं आहे, तिच्याशी बोलायचं आहे. तिचं वय व्हायला लागले आणि ती जशी ती अशी तिची शरीरयष्टी कमकुवत व्हायला लागली तसं मला असं वाटतं की आपली आई अजून आपल्याजवळ पाहिजे, म्हणजे ती बरेच वर्ष तिला ती असावी असं एक मनापासून वाटत राहतं. म्हणजे मलाच काय सगळ्यांनाच वाटतं. तर मी जाणार आहे आमच्या आईला भेटायला. त्यासाठी मी तिला एक साडी घेतली. तर ती असते सोलापूरला. मग तिचं गरम वगैरे होतं, म्हटलं एक कॉटनची एक साडी तिला महिला दिनाच्या निमित्तानं भेट द्यायची. तर म्हणून मी आज कुठलाच व्हिडिओ बनवला नाही. म्हटलं चला आपण जायचं आपल्या मम्मीला भेटायचं. आणि तिला मम्मी म्हणत नाही पण माझी मुलं तिला मम्मी वगैरे म्हणतात, म्हणून मी पण तिला असं म्हणजे ते आता तोंडात बसून गेलं मम्मी हा शब्द. मग इथं मी आज काय करत होते, काम करत होते, भरपूर काम होतं आज. त्यामुळे जरासं म्हटलं चला आता इथं बसलो तर इथंच बसून व्हिडिओ करायचा. छानपैकी असं झाडाखाली बसले हे बघा कसं आहे. आणि इथं पाणी सोडले शेताला, तुम्हाला आवाज येत असेल. वरती धरल्यावर व्यवस्थित दिसत आहे, असं आहे अँगलनं व्यवस्थित दिसतं. तर मला भेटायचं आहे आमच्या आईला. आणि तिनं आम्हाला खूप कष्टानं जगवलं, खूप वडील पण आमची सर्व्हिसला होते, नाही असं नाही. त्या काळात इतके पगार नव्हते, पण आमची हौसमौज त्यांनी भरपूर केली. आणि आमच्या आईनं इतके कष्ट केले की कपडे शिवायची, ड्रेस शिवायची, ब्लाऊज शिवायची, जी कामं पडतील ती कामं तिनं केलीत. आणि आता आमचं म्हणजे घरची परिस्थिती चांगली आहे. सुदैवाने आमच्या वहिनी पण पोलीस खात्यात एका चांगल्या पोस्टवर काम करत आहेत, क्लास 1 ऑफिसर आहेत आणि तिथं कर्तृत्वानं आहे. तर माझी मावशी, आमच्या वहिनी, आमची आई हे माझ्या आयुष्यातली अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व आहेत स्त्रियांच्या दृष्टीनं विचार केला तर. आणि बाकीचं काय मग आपण वाचलेलं असतं, कादंबऱ्या वाचतात, कथा वाचलेल्या असतात, यूट्यूबवर बघितलेलं असतं, गुगलवर सर्च केलेलं असतं, त्याच्यातून महिलांचं कर्तृत्व आपण बघतच असतो. पण एकच मी मेसेज देते की तुम्ही तुमचं काम करा, तुमचं काम हे तुमचं महत्त्वाचंच आहे. कारण किचनमध्ये काम करणं हा काय कमीपणाचा भाग हा जो मानला जातो तो मी म्हणत नाही की तो कमीपणाचा भाग आहे. ते कुटुंबाला सांभाळण्याची फार मोठी भूमिका आहे. त्यामुळं आजकाल ज्या महिला म्हणतात ना मला घरातलं काम नको वाटते, मला स्वयंपाक करायला नको वाटते, असं नसते हो, करायला लागतं. तर तुमचे मिस्टर जर कमवायला बघतात तर ते व्यवस्थितपणे करून सगळ्यांना घालणं ही पण आपली ड्युटी आहे. त्यात कमीपणा कसला, मला धुवायला ठेवलं, भांडी घासायला ठेवले, मोलकरीण म्हणून ठेवलं, असं काय नसतं. भरपूर या जगात चांगली पण लोक आहेत. जे काही 5%, 10%, 15% असू शकतात वाईट, पण सगळेच काय वाईट नसतात. ते काय हे जग चाललं आहे ते चांगल्या ह्याच्यावरच चाललं आहे. म्हणून मी महिलांना एकच सांगेन की तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करत राहा. तुम्ही स्वावलंबी व्हा. जेव्हा तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही स्वावलंबी व्हाल, जर अडचण असेल तर मुलं मोठी नसतील, लहान असतील तर त्यावेळी थोडं माघार घ्यायची, थोडंसं हे करायचं आपण, आपली भूमिका थोडीशी नमती ठेवायची.
पण आपलं प्रगतीचं पाऊल आपण चालू ठेवायचं. मुलं मोठी झाल्यानंतर पण आपण प्रगती करू शकतो. प्रगतीला काही लिमिटेशन्स नाहीत. आपल्या भारतातच लोक असे म्हणतात की आता वय झालं आणि आमचं झालं, असं काय नसतं. तुम्ही तुमचं वय एंगेज करून ठेवू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेऊन तुमचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवून. तर बस एवढंच. तर या महिला दिनाच्या निमित्त मी परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझ्या मनात जे आलं ते मी तुम्हाला सांगितलं. कसं वाटलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या देखील आईबरोबरच्या तुमच्या काही आठवणी असतील त्या तुम्हाला आता आठवल्या का, आणि तुमच्या आईविषयी तुमचं काय मत आहे ते तुम्ही काही शब्दात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. धन्यवाद.